जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर येत आहे। ऑनलाईन डिलिव्हरी सेवा देणारी ब्लिंकिट कंपनी आज नागरिकांच्या सुरक्षतेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप होते आहे। वर्ध्यातील गांधीनगर बॅचलर रोडवरील शीतल मंगल कार्यालय परिसरामध्ये ब्लिंकिटच्या डिलिव्हरी दुचाकींनी अक्षरशः रस्त्यावर कब्जा केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर फुटपाथवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी हा परिसर अपघाताचा सापळा बनत चाललाय। फुटपाथ पादचाऱ्यांसाठी असतो, पण इथे तो सर्रास पार्किंग झोन बनल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते दररोज अपघात होण्याची भीती वाढत असून भीतीची सावटाखाली रस्ता ओलांडावा लागतोय। विशेष म्हणजे ब्लिंकिटच्या वाहनांची वर्दळ रात्री 2:30 ते 3 वाजेपर्यंत सुरू असते। हॉर्नचा आवाज, गोंधळ आणि सततची ये-जा यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांची झोपही उडाली। नागरिकांचा आरोप आहे की पोलीस किंवा नगर परिषदेचे कर्मचारी आले की काही वेळापुरती वाहने हटवली जातात, मात्र अधिकारी गेले की पुन्हा तेच अनधिकृत पार्किंग सुरू होतं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देत हा परिसर कायम स्वरूपी नो पार्किंग झोन घोषित करावा, तसेच ब्लिंकिट व्यवस्थापनाला स्वतंत्र पार्किंगची सक्ती करावी अशी मागणी केली। आता वर्धा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यावर ठोस कारवाई करणार का, की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।